इट वॉज प्लेजर मीटिंग यू ऑल. मिस्टर कानेटकर, तुमची टीम खूप इम्प्रेसिव्ह आहे. थँक्यू सो मच सर. ओके, मी निघतो. मी मिस्टर प्रभुणींना कारपर्यंत सोडून येतो. आय थिंक आय नीड टू से सॉरी वन्स मोर. तानू, हे सगळं काय चाललं होतं? नाही, मगाशी तुला विश्वासा किती राग आला होता मला सांग. आणि आता या मीटिंगमध्ये तुम्ही एकमेकांशी असे काही बिहेव करत होता जसं की तुम्ही सगळ्यात बेस्ट पार्टनर्स आहात. हा, कुठे गेला तो राग? जयंत सर, हे जरा प्रॅक्टिकली विचार करा. कसं आहे ना, मला विश्वासा कितीही राग आलेला असला तरी इतरांसमोर आपण एक टीम आहोत ना, आपल्याला तसंच पोर्ट्रे करायला हवं. कारण काय आहे ना, आपल्या कंपनीची इमेज पणाला लागली होती. मी काय आहे ना जयंत सर, विश्वाचे कितीही पर्सनल इश्यूज असले तरी त्यासोबत डील करूनच आपल्याला त्याच्यासोबत काम करावं लागणार आहे. सो तुम्ही एवढी काळजी करू नका, कारण विश्वा काही इतकीही हेल्पलेस केस नाही. त्यामुळे विश्वाला कसं हँडल करायचं हे मला चांगलंच माहिती. ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. आणि जयंत सर, अजून एक गोष्ट, तुम्ही आतापर्यंत जशा मला कंपनीतल्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्यात तसंच आता तुम्हाला मला अथॉरिटीही द्यावी लागेल. आणि ती जर का तुम्ही मला दिली नाही तर ती कशी मिळवायची हे मला चांगलंच माहिती. काय झालं जयंत सर? अहो, किती सिरियस होताय तुम्ही? रिलॅक्स. हे बघा, जर का आपल्याला कंपनीचा फायदा करून घ्यायचा आहे तर आपल्याला एकमेकांना सांभाळूनच पुढे जावं लागणार आहे, हो ना? बरं, मी आलेच. सिद्धिराज, मी इथेच राहते ना. इथे सिंचनाबरोबर राहायला मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मी इथे आहे कम्फर्टेबल. ज्या बाईने तुझ्यावर इतके घाणेरडे आरोप केले तिच्याबरोबर का राहणार आहेस तू? अहो, असं काय करताय? आणि तुम्ही बाई बाई का करताय तिला? अहो, सख्खी बहीण आहे तुमची. लाज वाटते मला, लाज वाटते तिला बहीण बोलायची. तिच्यामुळे तू घरचे सगळे टेन्शन मध्ये आहेत यार. इथे बसा, जरा बसा. बसा. आता एक दीर्घ श्वास घ्या. मला जमणार नाहीये. एक दीर्घ श्वास घ्या. मी सांगते म्हणून, आपल्या बाळासाठी. तू नाही ना ऐकणार आहेस माझं. आता शांतपणे विचार करा. हे बघा, जे घडलं त्यात सिंचनाची जरी चूक असली तरी ती असं का वागली याचाही विचार आपण करायला पाहिजे ना. हरीशवर तिचा राग होता म्हणून ती असं पण वागली. ती हरीशशी बोलायला पाहिजे होतं ना तिने, भांडायला पाहिजे होतं. अफेअर करायला कोणी सांगितलं होतं तिला? आणि या सगळ्याचा आरोप तिने तुझ्यावर का टाकला? पण सिद्धिराज, तो ऑडिओ सिंचनाने व्हायरल केलेलाच नाहीये. तुम्हीच म्हणालात ना की हे कुणाचं तरी राजकीय षडयंत्र आहे. मग आपण त्या व्यक्तीला शिक्षा द्यायला हवी ना. तरी आपण याबद्दल सिंचनाला का दोष देतोय? आणि आपण तिच्यावर कशाला रागवायचं सांगा? भावना, जेव्हा सिंचनाला विचारलं की हे सगळं भावनाने तुला सांगितलं होतं का, तेव्हा ती काय म्हणाली? होच म्हणाली ना. बरोबर आहे तुमचं, ते तिचं चुकलंय. अहो, पण तिला घरातनं बाहेर काढलं, त्यात तिच्याकडे तिचं असं घर नाही. मग अशा परिस्थितीत ती कुठे जाईल सांगा? त्यात तिच्या पाठीशीही कोणी नाहीये. मग अशा वेळेला आपणच तिला समजून घेतलं पाहिजे ना. आणि आता तिची चूक झालीये म्हणून आपण काय आता तिच्याशी आयुष्यभर बोलणार नाही आहोत का? अहो, तिला तिची चूक समजलीये, मग ऍटलिस्ट ती सुधारण्याची संधी तर तिला मिळायला पाहिजे ना. आणि मला नाही वाटत की प्रयत्न करून सुद्धा मी तुझ्यासारखा इतका संत विचार करू शकतो. असं काही नाही. हे बघा, तुम्ही आत्ता रागात आहात म्हणून तुम्हाला असं वाटतंय.
पण एकदा का तुमचा राग शांत झाला ना की मी काय म्हणतेय ते तुम्हाला नक्की पटेल. तरी पण तू इथे राहायचं नाहीयेस. अहो पण का असं काय करता? इथे घरचे सगळे आहेत, ते सगळेजण माझी नीट काळजी घेतील. मग काय हरकत आहे मी इथे राहिले तर? छान, मस्तच ना. म्हणजे सासरी सुद्धा तू ऍडजस्ट करायचंस आणि इथे सुद्धा तूच ऍडजस्ट करायचं. पण कोण म्हणाला की मी ऍडजस्ट करतेय? अहो मी माझ्या मर्जीने इथे राहणार आहे. मग काय हरकत आहे? मला खरंच इथे कुठलाही नाही त्रास होणार सिद्धिराज. पण तुला कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाही. हे बघ भावना, जर तुला कधी असं वाटलं की इथे तुला आवडत नाहीये हां, किंवा इथे घुसमटल्यासारखं वाटतंय, तर तू मला फोन करशील. प्रॉमिस. हो नक्की फोन करेन. नका इतकी काळजी करू. ठीक आहे, निघतो मी. काळजी घे. भावना, सिद्धूला किती छान समजावलंस ग तू. त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला. पण मला एक गोष्ट सांग भावना, आणि अगदी खरं सांग हा. ज्याप्रमाणे सिंचनाला इथे बघून सिद्धू इतका चिडला, तसंच तिला इथे पाहिल्यावर तू सुद्धा चिडलीस का ग? आणि तुला असं तर नाही ना वाटलं की आम्ही सिंचनाकडे जास्त लक्ष देतोय, तुझ्याकडे आमचं दुर्लक्ष होतंय? नाही हो बाबा, काही काय. मला माहितीये आपल्या घरी मुलगी आणि सून या दोघींमध्ये कधीही तुलना केली जात नाही. आणि जशी आपल्याकडे तुलना केली जात नाही, तसंच त्या दोघींचं मनही जपलं जातं याची सुद्धा खात्री असते. आणि सॉरी हा, म्हणजे सिद्धिराज आता रागात होते म्हणून त्यांना तसं वाटलं. पण खरं सांगू का, मला तर तुमचा अभिमान वाटला बाबा. कारण तुम्ही जसं तुमच्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे असता ना, तसंच तुमच्या सुनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहात तुम्ही आता. खरंच खूप छान वाटलं मला. माझे बाबा आधीपासून हिरोच होते आणि यापुढेही हिरोच राहणार आहेत. जयंत, हे सगळं काय होतंय? तुला तुझ्याच कंपनीच्या गोष्टी हँडल करता येत नाहीयेत. पण ती जानू हे सगळं बेटर हँडल करते. एक मिनिट, ती माझ्याशी नेहमीसारखं वागते का मला मॅनिप्युलेट करते? मला काहीच कळत नाहीये. खूप कन्फ्युजन होत आहे. पण नाही, मला जानूशी आता कन्फ्रंट करता येणार नाही. नाहीतर ती मला असंच सारखं सारखं मॅनिप्युलेट करत राहील. ते तो विश्व, मला आधी असं वाटलं होतं की तो विश्व माझ्या लाईफमध्ये परत कधीच येणार नाही. पण तो परत आला. How is this possible? पण नक्की आता त्याचा काय प्लॅन आहे? त्याचा काय मोटिव्ह आहे? मला काहीच कळत नाहीये. आणि त्याने जर जान्हवीच्या या बदललेल्या ॲटिट्यूडचा फायदा घेऊन मला एकटं पाडलं तर? मला काहीच का कळत नाहीये. What should I do? What should I do? How? I don't know. But all I know, मला काही करून सगळ्या सिच्युएशनला परत माझ्या कंट्रोलमध्ये घ्यायलाच हवं.